आपला आवाज कोकण 24 तास। फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून कोकणाने सलग 14व्या वर्षीही 98.82% गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती कोकण बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे। नमस्कार, मी राजेश क्षीरसागर, प्रभारी विभागीय अध्यक्ष कोकण विभागीय मंडळ। माझ्याकडे कोल्हापूर विभागाचा नियमित कार्यभार आहे। आज आपण इयत्ता 10वीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने घोषित करत आहोत। राज्य मंडळाने हा निकाल 1 वाजता घोषित केलेला आहे आणि या निकालाला तदर्थ समितीची मान्यता आवश्यक असते। त्यासाठी थोडा वेळ गेला आपला, कारण दोन्ही विभागीय मंडळाच्या तदर्थ समिती आम्हाला अटेंड करायच्या होत्या। तर या निकालाबद्दल सविस्तर माहिती, निकालाची सांख्यिकी माहिती आणि निकालाची वैशिष्ट्ये त्याची प्रत आपल्याला दिलेली आहे। याच्यामध्ये 9 संकेतस्थळावरती हा निकाल घोषित झालेला आहे। कोकण विभागीय मंडळामध्ये 2 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्याच्यामध्ये एकूण शाळा 649 आहेत। 114 परीक्षा केंद्र 10वीसाठी आपण दिलेली होती। दोन्ही वर्षांच्या निकालाची तुलना जर आपण केली, मागचा निकाल आणि चालू वर्षाचा निकाल, तर त्याच्यामध्ये रत्नागिरी मागच्या वर्षी 98.85% निकाल होता आणि चालू वर्षी 98.58% एवढा निकाल आहे। सिंधुदुर्ग मागच्या वर्षी 99.35% निकाल होता, चालू वर्षी 99.32% एवढा निकाल आहे। म्हणजे मागच्या वर्षी विभागाचा जो निकाल होता तो 99.101% एवढा होता। जिल्हानिहाय जर विचार केला तर आपण थोडासा निकाल घसरलेला दिसतो, म्हणजे 0.19%, किंचितशी घट आहे आणि हा कॉपीमुक्त अभियानाचा थोडासा परिणाम आपल्याला दिसेल। तथापि आपण म्हणजे कोकण विभागीय मंडळ अजूनही राज्यात प्रथम क्रमांकावर आहे। त्यामध्ये विभागीय मंडळातले सर्व अधिकारी कर्मचारी, इथं जी पर्यवेक्षीय यंत्रणा आहे, शिवाय सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, या सगळ्यांचा सहभाग आहे। सर्व कोकणवासीय जे आहेत तिथले एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ही परंपरा आपण प्रथम क्रमांकाची विभागामध्ये राज्यामध्ये प्रथम येण्याची जी आपली परंपरा आहे ती आपण कायम ठेवलेली आहे। आपला निकाल आहे 98.82%। पुनर्परीक्षेच्या बाबतीमध्ये आपल्या विभागाचा निकाल आहे 88। उत्तीर्ण विद्यार्थी 88 आहेत, परंतु टक्केवारी आपल्याला लक्षात येईल 58.66%। त्यानंतर 17 नंबरचे जे विद्यार्थी असतात खाजगी, त्यांची आकडेवारी आहे 281 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत आणि 88.36% एवढा निकाल आहे। जिल्हानिहाय जर मुलं आणि मुली यांची माहिती आपण पाहिली नियमित म्हणजे फ्रेश विद्यार्थ्यांची, तर त्यामध्ये रत्नागिरी मुलं 98.20% उत्तीर्ण झालेले आहेत, मुली 98.99%, सिंधुदुर्ग 99.17% आणि मुली 99.48%। एकूण दोन्ही जिल्हे मिळून म्हणजे विभागाचा निकाल मुलांचा 98.52% आणि मुलींचा 99.15%। फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेत कोकण बोर्डाकडून एकूण 26,901 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते। त्यापैकी 98.82% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाही कोकण राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे, असे कोकण बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले। मगाशी म्हटल्याप्रमाणे एकूण विभागाचा निकाल 98.82% आहे। मुलं आणि मुली यांची तुलना आपण वैशिष्ट्यामध्ये दिलेली आहे। त्याच्यामध्ये मुलांचं उत्तीर्णतेचं प्रमाण आता सांगितल्याप्रमाणे 98.52% आणि मुलींचं 99.15%, म्हणजे 0.63% एवढं मुलींचं प्रमाण अधिक आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये निकाल आपण पाहिला तर तो 0.19% घटलेला आहे, परंतु जसा उल्लेख केला तसं कॉपीमुक्त अभियानाचा एक परिणाम आपल्याला दिसतोय, परंतु एकूण दर्जा जो आहे त्याच्यामध्ये वाढ झाल्याची आपल्याला दिसून येईल। त्यानंतर गैरमार्ग प्रकरणे जी आहे, गैरमार्ग प्रकरणामध्ये मागच्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक गैरमार्ग झालेला होता, तो परीक्षोत्तर होता, म्हणजे परीक्षा काळामध्ये एकही गैरमार्ग नव्हता। नंतर निदर्शनास येतात
की कुठेतरी पान फाडलेलं आहे, पास करण्याची विनंती आहे, काहीतरी ओळख पटवण्यासाठी काहीतरी खून केलेली आहे, असे जे प्रकार असतात ते परीक्षोत्तर आपल्याला लक्षात येतात. चालू वर्षी एकही प्रकार परीक्षा कालावधीत पण नाही आणि परीक्षा संपल्यानंतर सुद्धा निदर्शनास आलेला नाही. त्यामुळे निकालामध्ये आणि कॉपीमुक्त अभियानामध्ये कोकण विभागीय मंडळ राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. एकही गैरप्रकार 10वीच्या परीक्षेत परीक्षा काळातही नाही आणि परीक्षा संपल्यानंतर सुद्धा निदर्शनास आलेला नाही. त्यानंतर स्थापनेपासूनचा निकाल आपण नव्यानं आम्ही चालू वर्षी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. कोकण विभाग 2012 साली या मंडळाची स्थापना झाली आणि तेव्हासुद्धा प्रथम क्रमांकावर होता. तेव्हापासून जर विचार केला तर आज अखेर चालू वर्ष अखेरसुद्धा प्रथम क्रमांकावर कोकण विभागीय मंडळ आहे. त्यानंतर काही निकालाची वैशिष्ट्ये आम्ही थोडीशी डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला दिलेली आहेत. जी सांख्यिकी माहिती दिलेली होती तीच थोडीशी आपल्याला सोप्या पद्धतीनं मांडलेली आहे. ती न सांगता त्यापुढे त्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जी मुलं दडपणाखाली असतात त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आपण समुपदेशकांची नियुक्ती करतो. प्रत्येक जिल्ह्यासाठी 2-2 असे 4 समुपदेशक आपण नेमलेले होते. तर त्यांनी त्या कालावधीमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यानंतर आपण हेल्पलाईन कक्ष परीक्षा कालावधीमध्ये स्थापन करत असतो, तोही चालू वर्षी होता. शिवाय प्रॅक्टिकल, तोंडी आणि अंतर्गत जे गुण आहेत ते ऑनलाईन पद्धतीनं भरण्यासाठी आपण प्रोव्हिजन केली होती, त्यानुसार कार्यवाही झाली. चालू वर्षी पहिल्यांदाच क्रीडा प्रस्ताव हे ऑनलाईन पद्धतीनं आपले सरकार पोर्टलवर घेण्यात आले. त्याची संख्या आहे 1519 आणि त्या मुलांना गुणदान करण्यात आलेलं आहे. शिवाय कला प्रकारामध्ये चित्रकलेसाठी 7780, शास्त्रीय कला 197, लोककला 230, स्काउट गाईड 15 अशा परीक्षा जे विद्यार्थी आहेत किंवा परीक्षार्थी आहेत ते सुद्धा यासाठी पात्र ठरलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा जो 100 दिवसांचा कृती आराखडा होता त्यामध्ये अन्य विषयांसोबत कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे एक अभियान त्याच्यामध्ये समाविष्ट होतं आणि ते मगाशी म्हटल्याप्रमाणे या विभागीय मंडळामध्ये 100% आपण त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी केलेली आहे. 20 मनसेचे कोकणातील एक डॅशिंग नेते आणि खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी 10वीच्या निकालात सलग 14व्या वर्षीही कोकण बोर्ड राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला असल्याने उत्तीर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. नमस्कार. आज एसएससी बोर्डाचा 10वीचा निकाल लागलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटेल, आमच्या कोकणातली पोरं हुशार आहेत. या महाराष्ट्रामधला कोकण बोर्डाने 98.82% या राज्यामधलं कोकण बोर्ड हे सर्वात अव्वल आहे आणि म्हणून म्हणतो मी कोकणची पोरं लय हुशार. आमच्या इथल्या सगळ्यात एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रामध्ये या कोकणाने क्रांती केलेली आहे. आमचा कोकण हा कॉपी मुक्त आहे. इथे कुठलंही कॉपी होत नाही आणि ओरिजिनल शिक्षणावरती किंवा स्वतःच्या मेहनतीवर केलेल्या शिक्षणावरती, अभ्यासावरती आमची मुलं बोर्डामध्ये आलेली आहेत आणि म्हणून या सर्व विद्यार्थ्यांचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्या शिक्षक वृंदांचा सार्थ अभिमान आहे आणि पालकांना देखील शुभेच्छा आहेत. असंच यश मिळवत जा आणि या कोकणाचं नाव, पर्यायाने राज्याचं नाव आणि देशाचं नाव रोशन करा. एवढ्या आजच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विलास पाटणे यांनीही कोकण बोर्ड राज्यात सलग प्रथम क्रमांकावर राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. आज 10वीच्या परीक्षा निकाल लागला आणि 98.82 इतके गुण मिळून कोकण बोर्ड महाराष्ट्रात सतत 4थ्या वेळा प्रथम आलं. एका अर्थाने सातत्याने शिखरावर राहणं ही काही साधी गोष्ट नाही. म्हणून कोकणच्या मुलांचं प्रामाणिकपणे अभिनंदन. 2 गोष्टी स्पष्ट सांगितल्या पाहिजेत की कोकणची मुलं हुशार आहेत हे निर्विवादपणे सिद्ध केले. परंतु कोकणच्या विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेकडे गांभीर्याने पाहत नाहीत हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे. म्हणून माझी विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांना की तुम्ही तुमची बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षेकडे अधिक वळवा, स्पर्धा परीक्षा गांभीर्याने घ्या आणि तिथेही लक्षणी यश मिळवा. या 10वीच्या आणि 12वीच्या दोन्ही परीक्षेमध्ये जवळजवळ 2,06,000 मुलं नापास झाली आणि मुलांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारला गेला आणि मुलं काही अर्थाने प्रवाहाच्या बाहेर फेकली जातात. आईन्स्टाईन, कुसुमाग्रज, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर हे सुद्धा कधी ना कधी नापास झाले होते.
आणि म्हणून मार्क्स म्हणजे तुमच्या यशाचा किंवा आयुष्याचा ताळेबंद नसतो. हे एकदा आपण विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षण व्यवस्थेने लक्षात घेण्याची गरज आहे. आणि मग त्यांच्यामधलं कौशल्य विकसित करण्याची गरज आहे. त्यांना या सगळ्या मानसिक धक्क्यातनं बाहेर काढण्याची गरज आहे. आणि मुख्य म्हणजे नापासांसाठी वेगळी शाळा काढण्याची गरज आहे. ही कुठलीच व्यवस्था लक्षात घेत नाही. मला वाटतं ती पुस्तकाने मी विनंती करतो, नापासांना तुम्ही एका अर्थाने समाजात स्थान द्या, त्यांना आपापलं व्यक्तिमत्व विकसित करण्याकरता आधार द्या. जी मुलं पास झाली त्यांचं अभिनंदन, जी नापास झाली त्यांना अनेक दरवाजे आणि खिडक्या उघड्या आहेत हे ती लक्षात ठेवा, त्यांचंही अभिनंदन. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.